पावसाळा सुरू होणार म्हटलं की उन्हाळ्यामध्ये आपण गृहिणी घरामध्ये आणलेली अनेक प्रकारची धान्ये ही वाळवून त्याच्यामध्ये कडुलिंबाची पाने घालून ठेवतो. त्या पद्धतीने मी वाळलेली कडुलिंबाची पाने तांदळामध्ये घालून ठेवलेली आहेत, जेणेकरून आळी होणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे तांदळामध्ये आळी झालेली नाही आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे, उन्हाळ्याची कामं तर आपण उन्हाळ्यामध्ये वाळवणाची केलेलीच आहेत. तरीसुद्धा मी आज पावसाळ्यामध्ये कुरडईचे पीठ बनवण्यासाठी तांदूळ भिजत घातलेत. का माहिती आहे का? माझी दीदी पुण्याला असते, ती शिकायला असल्यामुळे तिला उन्हाळ्यामध्ये यायला जमलं नाही आणि कुरडईचं पीठ तर तिला प्रचंड आवडतं. तिच्या फरमाईशनुसार आता तिला सुट्टी मिळणार म्हटल्याबरोबर ती येणार आहे असं कळाल्यानंतर आधी 3 दिवस मी तांदूळ भिजत घातले आणि त्याचं पाणी रोज सकाळ संध्याकाळ बदललं आणि चौथ्या दिवशी त्याचा चीक काढला. जितका चीक तितकंच पाणी घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिंगपूड घातली आणि हे पीठ त्यामध्ये घालून मस्त असं शिजवून घेतलं. असं हे कुरडईचं पीठ दीदीला आणि सर्वांनाच नाश्त्यासाठी खायला दिलं. दीदी खुश झाली. दीदीसारखं एनीटाईम कुरडईचं पीठ खायला कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा.